नमस्कार प्रेक्षक हो, सह्याद्री वाहिनीच्या आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर प्रतिभा माने तुमचे मनापासून स्वागत करते। वदनी कवळ घेता नाव घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाव घेता फुकाचे। प्रेक्षक हो, आपले मुख म्हणजे वदन हे आपल्या शरीराचे महास्त्रोतच आहे। त्याचप्रमाणे ते एक प्रवेशद्वार आहे। बाह्य वातावरणातील हवा, अन्न आणि पाणी यांचे ग्रहण करण्यासाठी ते एकमेव माध्यम आहे। बाहेरून घेतलेला आहार म्हणजेच अन्न पाणी यांचे पचनायोग्य सूक्ष्म भागामध्ये रूपांतरित करणे तसेच त्याला पचनाला मदत करणे हे आपल्या मुखाचे प्रमुख कार्य असते। त्याप्रमाणे बोलण्यासाठी तसेच भावना व्यक्त करण्यासाठी आपल्याला आपल्या तोंडाशिवाय पर्याय नाहीये। प्रेक्षक हो, 5 फेब्रुवारी हा दिवस मौखिक आरोग्य दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो। तोंडाचे म्हणजेच मुखाचे असलेले आजार, त्याबद्दलची चिकित्सा, त्यांची लक्षणे याबद्दल समाजामध्ये जनजागृती निर्माण करणे हे या दिवसाचे उद्दिष्ट आहे। आणि म्हणूनच या दिवसाचे औचित्य साधून आज आपण बोलणार आहोत मौखिक आरोग्य दिन एक विशेष कार्यक्रम या विषयावरती। प्रेक्षक हो, आजचा आपला विषय आहे मौखिक आरोग्य दिन विशेष कार्यक्रम। आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत सुप्रसिद्ध दंत चिकित्सक डॉक्टर गोविंद नागनाथ भताने सर। नमस्कार सर, सह्याद्री वाहिनीच्या आरोग्य संपदामध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते। प्रेक्षक हो, सरांचा थोडक्यात परिचय असा आहे, डॉक्टर गोविंद नागनाथ भताने सर हे सुप्रसिद्ध दंत चिकित्सक व मानांकित सोशल वर्कर आहेत। सरांचे BDSचे शिक्षण CSMSS डेंटल कॉलेज व हॉस्पिटल औरंगाबाद येथे झाले आहे। सर 2024 पासून महाराष्ट्र राज्याच्या मेडिकल सेलचे स्टेट कोऑर्डिनेटर आहेत। कोविड काळात डॉक्टर आणि पॅरामेडिकल स्टाफला केलेल्या भरीव कार्याबद्दल व मदतीबद्दल माननीय राज्यपाल व माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजी सर यांच्याकडून त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आलेले आहे। सर डॉक्टर भताने छाया फाउंडेशन व डॉक्टर भताने छाया डेंटल क्लिनिकचे संस्थापक व संचालक आहेत। सरांच्या छाया फाउंडेशनच्या भरीव सामाजिक कार्याबद्दल राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू मॅडम यांच्याकडून ॲप्रिसिएशन मिळालेले आहे। सरांना महाराष्ट्र शासनाचा कोविड योद्धा म्हणजेच कोविड वॉरियर हा पुरस्कार मिळालेला आहे। त्याचप्रमाणे 2021 मध्ये यंग डेंटल अचिव्हर अवॉर्ड आणि सायनोडेंट इंटरनॅशनल अवॉर्ड ही प्राप्त झालेला आहे। 2023 मध्ये माजी राज्यपाल श्री भगतसिंह कोश्यारी सर यांच्या उपस्थितीत एक्सलंट इन डेंटिस्ट्री या पुरस्काराने सरांना सन्मानित करण्यात आलेले आहे। सर संपूर्ण महाराष्ट्रातून ऑनलाईन तसेच फिजिकल फ्री डेंटल कॅम्प्स, कोविड हेल्पलाईन कॅम्प्स तसेच सामान्य लोकांच्या वैद्यकीय सुविधांसाठी मीटिंग अरेंज करत असतात। सर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये। चला तर मग प्रेक्षक हो, सुरू करूया आजच्या भागाला। आणि आजचा आपला विषय आहे मौखिक आरोग्य दिन आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करत आहेत डॉक्टर गोविंद नागनाथ भताने सर। सर नमस्कार सर, आपण बघतो की सध्याच्या वातावरणामध्ये बऱ्याच वेळेला दातांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं किंवा मौखिक जे आरोग्य आहे ते आपण बाकीच्या गोष्टींची जशी काळजी घेतो, जसे शारीरिक आजार आहे, डायबिटीज आहे, BP आहे किंवा बाकीचे जे आपण जे ह्याच्यासाठी म्हणजे निरोगी राहण्यासाठी ज्या प्रक्रिया करतो त्याच्या मानाने आपण ओरल हेल्थकडे दुर्लक्ष करत असतो, मौखिक आरोग्याकडे दुर्लक्ष करत असतो। तर मौखिक आरोग्य म्हणजे नक्की काय आणि त्याच्यामध्ये काय समावेश होऊ शकतो? नक्कीच मॅडम, सर्वप्रथम दूरदर्शन सह्याद्री वाहिनीचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो की आज मौखिक आरोग्य दिनानिमित्त आपण मला आज इन्व्हाइट केलं। अगदीच जसं आपण बोललात, आजचा दिवस हा मौखिक स्वच्छतेचं महत्त्व बरोबर आपण सर्व लोकांपर्यंत पोचावं व त्यामार्फत जागरूकता निर्माण व्हावी यासाठी आपण मौखिक आरोग्य दिन साजरा करतो। जसं की आपल्या शरीराचं एंट्री गेट, की मुख हे शरीराचं
डोर आहे. बरोबर. आपण जसं इंट्रोडक्शन मध्येच आपण सुरुवातीला सांगितलं प्रवेशद्वार की प्रवेशद्वार आहे, त्या थ्रू आपण अन्न पाणी ह्या सर्व गोष्टी आतमध्ये घेत असतो. एक इंग्लिश मध्ये एक म्हण आहे, गुड ओरल हेल्थ इज इक्वल टू गुड ओव्हरऑल हेल्थ. बरोबर. म्हणजे जर तुमचं मुख स्वच्छ असेल, मुख म्हणजे तोंड आपलं स्वच्छ असेल, तर आपलं संपूर्ण आरोग्य हे निरोगी राहण्यास मदत होते. तर यामध्ये सुरुवातीला आपण पाहूयात की स्वच्छतेचं महत्त्व. बरोबर. यामध्ये आपल्याला दातांची काळजी, आपल्याकडे बऱ्याच समज गैरसमज आहेत. ग्रामीण भागामध्ये देखील मुख स्वच्छतेचं प्रमाण हे कमी प्रमाणात आहे. तर आपल्याला यामध्ये दातांची काळजी कशी घ्यायची आहे, ओव्हरऑल आपल्या जिभेची, हिरड्यांची, तसेच आपल्याला स्वच्छ मुख ठेवल्याचे फायदे काय आहेत व आपल्या मुख जर स्वच्छ नसेल किंवा जर आपण तोंडाची स्वच्छता जर आपण मेंटेन करत नसू तर त्याचे दुष्परिणाम काय आहेत हे आपण आज जाणून घेऊया. बरोबर. सर, ज्या वेळेला आपण मुखाच्या आरोग्याचा विचार करतो त्यावेळेला फक्त दातांची स्वच्छता महत्त्वाची असते की त्याच्याबरोबर अजूनही काही गोष्टी असतात की ज्या आपल्याला दातांच्या स्वच्छतेसाठी किंवा मुखाच्या स्वच्छतेसाठी कारणीभूत असतात? येस, नक्कीच. खूप चांगला प्रश्न विचारलात मॅडम. यामध्ये काय आहे की मुख म्हणजे फक्त दात हा एक आपला गैरसमज झालेला आहे. ह्याच्यामध्ये काय आहे की मुखामध्ये आपल्या जिभेचा भाग येतो, हिरड्यांचा भाग येतो, त्याच व्यतिरिक्त आपला जो तोंडाचा आतला संपूर्ण भाग असतो हा पूर्ण आपल्या मुखाचा एक संपूर्ण भाग आहे. बरोबर. तर ह्याच्यामध्ये आपल्याला फक्त दातांची काळजी न घेता आपल्या जिभेची स्वच्छता ठेवणे, आपल्या हिरड्यांची स्वच्छता ठेवणे, आपल्या दातांच्या फटींमध्ये जे काही अन्नाचे कण अडकतात व त्याचं जे डिपॉझिशन होऊन एक हार्ड कॅल्क्युलस किंवा टार्टर जे जमा होतं त्यामुळे हिरड्यांचे बरेच आजार निर्माण होतात, तोंडाची दुर्गंधी येते. तर एकंदरीत पाहता मुख म्हणजे फक्त दात नाही तर आपल्याला संपूर्ण जीभ, गालाचा आतला भाग, हिरड्या या सर्व तोंडांच्या अवयवाची आपल्याला काळजी घ्यावी लागते. अगदीच. ज्या वेळेला आपण मुखाची स्वच्छता करतो त्यावेळेला दात हा सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो कारण की अन्न चावण्याचं काम हे दातापासूनच होत असतं. दातांची स्वच्छता करताना बरेचसे गैरसमज असतात. कोणता ब्रश वापरावा, कसा वापरावा, कसा फिरवावा, तर त्याबद्दल सर आपण काय सांगाल? नक्कीच. आपल्याकडे पाहायला गेलं तर बेसिकली एक गैरसमज आहे की जास्त वेळ दात घासले किंवा जास्त जोरात दात घासले तर दात पांढरे होतील किंवा जास्त स्वच्छ होतील. तर सर्वात आधी तर मी एक गोष्ट सांगू इच्छितो की दात घासताना जो दात घासण्याचा वेळ आहे तो कमीत कमी 1.5 ते 2 मिनिटाच्या वर नसावा. आपल्याकडे एक गैरसमज असा आहे की आपण काही पेशंट्स जे असतात किंवा ग्रामीण भागातील लोक म्हणा किंवा ओव्हरऑल सर्वच पेशंटची एक गैरसमजाची भावना आहे की आपण ब्रश करतो तो जास्त वेळ आपण दाताला घासत राहू तर तो आपले दात स्वच्छ होतील किंवा दात पांढरे होतील. तसं न होता दाताची एक रचना असते, स्ट्रक्चर असतं. दात हा आपला 3 लेअरनी बनलेला असतो. बरोबर. जेवढा जास्त वेळ तुम्ही दातांना घासणार त्यामध्ये काय होत असतं की दाताच्या वरती एक इनॅमल नावाचा लेअर असतो. तो इनॅमल नावाचा लेअर व्हॅनिश होतो, तो त्याची झीज होत असते जास्त घासल्यामुळे. यामध्ये आपण पाहू शकतो की इथे दिसत आहे की इनॅमल आणि डेंटिन नावाचा लेअर असतो आणि त्याच्या खाली आपल्या दाताची नस म्हणजेच त्याला आपण पल्प असं म्हणतो. बरोबर. तर जेव्हा आपण दात जोरात घासतो किंवा हार्ड ब्रश वापरतो त्यामुळे इनॅमल लेअर व्हॅनिश होतो व दाताला सेन्सिटिव्हिटी किंवा आपल्याकडे जे झिंझिण्या येणे असं म्हणतात मराठीमध्ये, तर हे त्रास पेशंटला उद्भवू लागतात. त्याही व्यतिरिक्त जर आपण खालपर्यंत पोहोचलो तर दाताच्या नसेपर्यंत त्याची इजा होऊ शकते व दातातून रक्त येणे किंवा दाताची ठणक कंटिन्यू राहणे हे आजार उद्भवू शकतात. त्यामुळे सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की दात घासताना, दाताची स्वच्छता करताना आपल्याला जे ब्रश आहेत ते ब्रश आपल्याकडे अल्ट्रा सॉफ्ट, सॉफ्ट, मीडियम आणि हार्ड अशा 3-4 प्रकारामध्ये सध्या उपलब्ध आहेत. बरोबर. तर माझा एक आज प्रेक्षकांना एक सल्ला राहील की आपण हार्ड ब्रिसल्सचा ब्रश हा कमीत कमी वापरावा किंवा वापरूच नाही. बरोबर. त्याने सर्वात जास्त दाताची हानी होते, दाताला हानी होते. आपण इथे पाहू शकतो की ह्याच्यामध्ये हा दाताचा एक मॉडेल आहे. ह्याच्यामध्ये मी आपल्याला ब्रशिंग कशी करावी
याचं एक तुम्हाला मी एक डेमो देऊ शकतो. प्रत्यक्ष देऊ शकता. हा, तर आपल्याकडे कसं आहे, आपण ब्रश करताना या भागामध्ये ब्रश करतो, पण दात स्वच्छ करताना किंवा ब्रशिंग करताना आपला जो सर्वात महत्वाचा भाग असतो की जिभेच्या खाली, जिभेच्या मध्ये दाताची आतली बाजू ही आपली साफ करणं अत्यंत गरजेचं असतं, जेणेकरून आपण जेव्हा काही अन्नपदार्थ खातो किंवा कुठलेही शुगर कंटेनिंग पदार्थ आहेत किंवा गोड पदार्थ आहेत, बेकरी आयटम्स आहेत, ते जे आहेत हे फूड पार्टिकल्स या गॅप मध्ये अडकतात व इथली घाण आपण ज्या प्रमाणात आजूबाजूचा दाताचा पोर्शन साफ करतो त्यापेक्षा इथे आपलं ब्रशिंग करण्याचं प्रमाण कमी असतं. त्यामुळे इथे हिरड्यांच्या आजूबाजूला एक हार्ड कॅल्क्युलस व टार्टर जमा होतं. ते हिरड्यांमध्ये डिपॉझिशन होऊन हिरड्यांमधून रक्त येणे, हिरड्यामधून जास्त प्रमाणात जर त्याचं स्वच्छता झाली नाही तर हिरड्यांमधून पू येणे, हे सर्व प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे मी एक सल्ला देईल की आपल्याला सर्व प्रेक्षकांनी एक डेंटिस्ट कडे कन्सल्ट करून प्रॉपर ब्रशिंग टेक्निक्स पण बऱ्याच प्रमाणात 2-3 प्रकारच्या ब्रशिंग टेक्निक्स आहेत. लहान मुलांमध्ये वेगळी टेक्निक आहे सर्क्युलर मोशन, अडल्ट्समध्ये आपल्याला 45 डिग्री अँग्युलेशन मध्ये दातांचे सर्व भाग कसे स्वच्छ होतील अशी एक टेक्निक आहे. तर निश्चित सर्व प्रेक्षकांना एक सल्ला राहील की आपण आपल्या डेंटिस्ट कडे जाऊन एक आपल्या ब्रशिंग टेक्निक बद्दल एक बेसिक नॉलेज घेतलं गरजेचं आहे. अगदीच. प्रेक्षक सरांनी खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला प्रात्यक्षिक दाखवलेलं आहे की दात कसे क्लीन करावेत, कुठल्या अँगलनी कुठून क्लीन करावेत. सर, ज्यावेळेला दातांचा विचार येतो त्यावेळेला बऱ्याच पालकांना प्रश्न पडतो की लहान मुलांचे दात जे असतात ते अगदी नाजूक असतात, ज्याला आपण बालदंत किंवा दुधाचे दात म्हणतो. तर बालदंताची जी काळजी कशी घ्यायची, कारण की ते सगळ्यात कॅव्हिटी प्रोन असतात, सगळ्यात जास्त कीड लवकर लागते त्यांना, तर मग त्याची काळजी कशी घ्यायची? येस, खूप छान प्रश्न आहे मॅडम. आपल्याकडे लहान मुलांची आरोग्य दाताच्या काळजीबद्दल बोलायचं झालं तर आपण लहान मुलांना जे काही दात येण्यापूर्वी जे हिरड्या असतात तर आपण लहान मुलांना खायला दूध म्हणजे आईचं दूध असेल किंवा आपण 6 महिन्यानंतर आपण बाहेरील अन्न द्यायला सुरू करतो, तर लहान मुलांचं जेवण झाल्यानंतर किंवा खाणं पिणं झाल्यानंतर एक स्वच्छ कपडा किंवा एक स्वच्छ गॉज, आपण जे मेडिकल लँग्वेज मध्ये गॉज पीस म्हणतो त्याला, ते स्वच्छ घेऊन हातामध्ये रोल करून मी तुम्हाला इथे पीपीटी मार्फत दाखवू शकतो की यामध्ये काय आहे. आपल्याला ह्या हिरडी जी आहे, हिरडीला जे काही चिकट पदार्थ लागलेले असतात किंवा अन्नाचा जो काही खाऊन झाल्यानंतर काही भाग शिल्लक राहतो तो आपल्याला स्वच्छ करून घेणं गरजेचं असतं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे लहान मुलांचा जेव्हा पहिला दात येतो, तर जेव्हा पहिला दात येतो त्यावेळेला सर्व पालकांनी एकदा डेंटिस्ट कडे कन्सल्ट करणं गरजेचं आहे. बरोबर. आणि लहान मुलांचे ब्रश आपण केव्हा सुरू करू शकतो ह्याबद्दल बोलायचं झालं तर लहान मुलांचा पहिला टूथ इरप्शन जेव्हा होतो किंवा पहिला दात जेव्हा येतो त्यानंतर आपण लहान मुलांची ब्रश मार्फत दातांची स्वच्छता करू शकतो, पण त्यामध्ये देखील आपल्याला अत्यंत काळजीपूर्वक स्वच्छता करावी लागते. कारण लहान मुलांची जी गम्स असतात किंवा हिरड्या असतात त्या अत्यंत नाजूक असतात. त्यामध्ये लहान मुलांची वेगळे ब्रश अवेलेबल्स आहेत ज्याचे अल्ट्रा सॉफ्ट ब्रिसल्स असतात. त्यामध्ये तुम्हाला ब्रशिंग टेक्निक्स वगैरे जे आहेत ते सेम आपले डेंटिस्ट कडे कन्सल्ट जर केलं तुम्ही तर ते तुम्हाला चांगल्या प्रकारे लहान मुलांचे दाताचे डेमो देऊ शकतात. ह्याच्यामध्ये बेसिकली एक आम्ही शेड्यूल तयार केलेला आहे की लहान मुलाचा जो पहिला वाढदिवस असतो, पहिल्या वाढदिवसाच्या दिवशी तुम्ही लहान मुलाचा जेव्हा पहिला तोपर्यंत दात आलेला असतात तर तुम्ही वाढदिवसाच्या दिवशी एक डेंटिस्टची व्हिजिट कंपल्सरी करावी, जेणेकरून त्याचे भविष्यात येणारे दुधाचे दात, भविष्यात येणारे परमनंट टीथ, पक्के दात हे व्यवस्थित येत आहेत की नाही, त्याची वाढ व्यवस्थित होत आहे की नाही हे आपल्याला एकदा तज्ञ डेंटिस्टच्या माध्यमातून सल्ला घेऊन त्याची आपल्याला काळजी घेता येऊ शकते. प्रेक्षक सरांनी फर्स्ट बर्थडेचं खूप चांगल्या प्रकारे गिफ्ट आपल्याला सजेस्ट केलेलं आहे. ही चर्चा आपण अशीच सुरू ठेवणार आहोत. इथे वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. कुठे जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा. तर
तर प्रेक्षक हो, ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आरोग्य संपदा कार्यक्रमामध्ये. आणि आज आपण चर्चा करत आहोत मौखिक आरोग्य दिन या विषयावर. आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करत आहेत प्रसिद्ध दंतचिकित्सक डॉक्टर गोविंद भताने सर. सर, आपण आता दातांच्या काळजी म्हणजे दातांच्या स्वच्छतेबद्दल माहिती घेतलेलीच आहे, पण मला असं विचारायचं की ज्या वेळेला गर्भावस्था असते किंवा स्त्री प्रेग्नंट असते तर त्याचा आणि मुलांचा दात येण्याचा काही संबंध असू शकतो का? हो, नक्कीच. तसं पाहायला गेलं तर गर्भावस्थेमध्ये दातांची आणि तोंडाची विशेष काळजी घेणं हे महत्त्वाचं असतं. अच्छा. जेव्हा एखादी महिला गर्भावस्थेमध्ये असते तर त्यामध्ये हॉर्मोन्सचं प्रमाण जे आहे शरीरातलं हे खूप प्रमाणात वाढलेलं असतं किंवा प्रेग्नन्सीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या असतात. तर यामध्ये सर्वप्रथम एक सल्ला असा राहील की प्रेग्नन्सी कन्सीव्ह होण्या अगोदर तुम्ही एकदा ओरल हायजीनचं चेकअप करणं फार महत्त्वाचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये तुम्ही बघू शकता की एक बेसिक दातांची किंवा तोंडाची काळजी गर्भावस्थेमध्ये कशी घ्यायची. तर यामध्ये काय आहे की सकाळी व संध्याकाळी, सकाळी उठल्यानंतर व रात्री झोपण्यापूर्वी आपल्याला ब्रश करणं महत्त्वाचं आहे. एक प्रॉपर फ्लोराईड कंटेनिंग टूथपेस्ट जे की तुमच्या एरियातल्या वॉटर फ्लोराईड लेवलनुसार तुम्हाला डेंटिस्टच्या सल्ल्याने यूज करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला प्रॉपर तोंडामध्ये स्वच्छता व्हावी. यानंतर जेवण झाल्यानंतर माउथवॉश किंवा वॉर्म वॉटरमध्ये मीठ वगैरे टाकून गुळण्या करणं गरजेचं आहे, जेणेकरून काही अन्नाचे पार्टिकल्स किंवा फूड पार्टिकल्स हे दातामध्ये अडकणार नाहीत. फ्लॉसिंग हे आपल्याकडे फार कमी प्रमाणात केलं जातं किंवा वापरलं जातं. तर प्रेग्नंट लेडीजमध्ये दातामध्ये काही जर अडकलं असेल किंवा दातांच्या फटीमध्ये जी काही घाण जमा झाली असेल तर ती काढण्यासाठी फ्लॉसिंग पण यूज करू शकता. तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारलात की प्रेग्नन्सीचा आणि स्वच्छ मुखाचा किंवा मौखिक आरोग्याचा काय संबंध आहे. तसं पाहायला गेलं तर प्रेग्नन्सीमध्ये तोंडाची काळजी घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण तोंडाची काळजी नाही घेतली यामध्ये काय असतं की हॉर्मोन्सचं प्रमाण वाढलेलं असतं शरीरामध्ये. त्यामुळे जे हिरड्या असतात, हिरड्यांचं सेन्सेशन किंवा हिरड्या ह्या खूप लवकर रिॲक्ट करतात. कुठलीही त्या हिरड्यांना काय हार्ड ब्रशिंग झालं किंवा काही अडकलं तर हिरड्यामधून रक्त येणं वगैरे ह्या गोष्टी प्रेग्नन्सीमध्ये होऊ शकतात. तर प्रेग्नन्सीमध्ये जर तुमचं ओरल हायजीन प्रॉपर नसेल तर त्याचा साईड इफेक्ट जो आहे बाळावरती म्हणायला गेलं तर प्रीमॅच्युअर डिलिव्हरी होऊ शकते. बाळाचं जे वेट आहे, बाळाचं वेट हे कमी होऊ शकतं. त्याचप्रमाणे प्रेग्नन्सीमध्ये दातांचा मी आता जसं सांगितलं की हॉर्मोन्स लेवल इम्बॅलन्स झाल्यामुळे किंवा वाढल्यामुळे हिरड्यांमध्ये प्रॉपर एक काळजी घेतली नाही तर जिंजायव्हिटिस हा एक हिरड्यांचा आजार आहे, इन्फेक्शन होऊ शकतं. त्यामध्ये तुम्हाला बेसिकली प्रेग्नन्सीमध्ये त्यामुळे महत्त्वाची काळजी घेणं गरजेचं आहे. आणि आपल्याकडे काही गैरसमज आहेत की प्रेग्नन्सीमध्ये दाताचे उपचार केले जाऊ शकतात की नाही जाऊ शकत. तर ह्याच्यामध्ये कसं आहे की प्रेग्नन्सी ही आपली 3 ट्रायमेस्टरमध्ये डिवाइड केलेली असते. सर, आपण ही चर्चा अशी सुरू ठेवणारच आहोत. आपल्याला एक फोन आलाय मंगल आपटे पुण्यावरून. हॅलो. मंगलताई बोला. खूपच छान आहे आजचा विषय, खूपच छान आहे. धन्यवाद. पण मला असं विचारायचं की लहान मुलं किंवा वयस्कर दात घासताना वेगवेगळ्या हल्ली पेस्ट असतात. पूर्वी काळी टूथपेस्ट असायची, आता नवीन इतक्या वेगवेगळ्या प्रकार निघाले. तर दात घासताना ते कुठली घ्यावी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की दात तुपानी समजा तोंड आलं तर तुपानी दात घासले कितपत योग्य आहे. तुपानी जर दात घासले तर. ओके, धन्यवाद. आणि धन्यवाद मंगलताई. येस, खूप चांगला प्रश्न विचारलाय. कुठल्या टूथपेस्ट घ्याव्यात, कारण आता मार्केटमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात वेगवेगळे ब्रँड्स, वेगवेगळे कलरमध्ये टूथपेस्ट उपलब्ध आहेत. बरोबर. मी यापूर्वीच आता सांगितलं
की तुमच्या एरियामध्ये जे पिण्याचं पाणी आहे त्याचं जे फ्लोराईड कंटेंट आहे त्या अकॉर्डिंगली तुमच्या दाताची टूथपेस्ट तुम्ही यूज करणं गरजेचं आहे. विशेष करून आता मॅडमनी जसं लहान मुलांच्या बाबतीत प्रश्न विचारलाय, त्यामध्ये लहान मुलांची टूथपेस्ट जी आहे ती दातांना कीड लागू नये किंवा कॅव्हिटीज होऊ नये म्हणून लहान मुलांच्या टूथपेस्टमध्ये फ्लोराईड कंटेंट बघून आपण लहान मुलांना टूथपेस्ट सजेस्ट करत असतो. यामध्ये कलरचा किंवा फ्लेवरचा जास्त काही फरक पडत नाही. ते जस्ट आता मुलांनी, काही मुलं काय असतात की टूथपेस्टच्या टेस्टमुळे वगैरे ब्रश करत नाहीत, तर मुलांचं एक हॅबिट व्हावं ब्रशिंग वगैरे त्यासाठी ते कलर्स आणि फ्लेवर्स वगैरे दिलेले असतात. त्यामुळे तुम्ही एक डेंटिस्टच्या सल्ल्याने तुमच्या एरियामधल्या वॉटर कंटेंट, फ्लोराईड कंटेंट जे काही आहे त्याचा सल्ला, म्हणजे डेंटिस्टच्या सल्ल्याने तुम्ही ते कुठलं वापरायचं ते तुम्ही ठरवू शकता. सर, ज्यावेळेला दातांच्या समस्यांचा विचार केला जातो त्यावेळेला दाताचं स्ट्रक्चर जे असतं ते पूर्ण चेहऱ्यावरती अफेक्ट करत असतं. तर मग दातांच्या आजारामुळे आजूबाजूच्या गालांवरती किंवा हाडांवरती त्याचा काही परिणाम होऊ शकतो का? हो, नक्कीच नक्कीच. खूप चांगला प्रश्न आहे मॅडम. दात हे असं स्ट्रक्चर आहे किंवा दात हा असा पार्ट आहे बॉडीचा की आपलं पूर्ण फेशियल सिमेट्री किंवा चेहऱ्याचा एक पूर्ण लुक जो आहे तो दातांवरती डिपेंड असतो. तुम्ही इकडे प्रेझेंटेशन मध्ये बघू शकता की नॉर्मल टीथ असलेला फेशियल अॅनाटॉमी आणि एका पेशंटचे टूथ नाही आहेत, त्यामुळे त्याचं जे हा गालाचा भाग किंवा हनवटीचा भाग जसा वर गेलेला आहे त्याच्यामध्ये फेशियल असिमेट्री म्हणजे चेहऱ्याची उजवी आणि डावी बाजू, सपोज एका भागातील दात नसतील तर चेहरा इम्बॅलन्स दिसतो. बरोबर. त्यानंतर आपल्या ओठांची जी रचना आहे ही दातावर डिपेंड असते. काही काही पेशंट्सचे दात बाहेर आलेले असतात, त्यांचे ओठ पण दातामुळे बाहेर येतात. काही काही पेशंट्सचे दात आतमध्ये असतात, तर त्यामुळे ओठांची सिमेट्री देखील म्हणजे ओठ थोडे आत दिसतात. तर नक्कीच की दात हा चेहऱ्यासाठी खूप महत्वाचा पार्ट आहे. त्यामध्ये तुम्ही आणखीन बघू शकता की तुमचं जे खालचा बोन आहे त्या बोनवर देखील तुमचा फेशियल स्ट्रक्चर जो आहे ज्याच्यावरती दात फिट असतात तर त्यानुसार आपली फेशियल सिमेट्री चेंज होत असते. तर नक्कीच दात हा महत्वाचा घटक आहे ज्याने तुमचा नक्कीच चेहऱ्याचा आणि येस नक्कीच तुमचा चेहरा हा महत्वाचा पार्ट, चेहऱ्याचा महत्वाचा पार्ट म्हणजे दात आहे. बरोबर. येस. सर, आपण ज्यावेळेला दाताच्या स्वच्छतेचा विचार करतो त्यावेळेला आपल्याला आता बघता येतं की मीडियामध्ये बरेचसे प्रकार दाखवले जातात, म्हणजे टूथपेस्ट आहे, टूथ पावडर आहे, आता सध्या एक नवीन ट्रेंड येतो माउथवॉशचा. तर माउथवॉश यूज करावा की नाही करावा किंवा त्याचे काही फायदे होतात का, काही साईड इफेक्ट आहेत का, तर त्याच्याबद्दल काय सांगाल? येस, नक्कीच. माउथवॉश तसं पाहायला गेलं तर माउथवॉश जो आहे ना रेग्युलर यूज करणं थोडंसं टाळावं, कारण मार्केटमध्ये आजकाल जे आहे अल्कोहोल कंटेनिंग माउथवॉश जे आहेत ते जास्त प्रमाणात येत आहेत. आणि अल्कोहोल कंटेनिंग माउथवॉश जर आपण यूज केले जास्त प्रमाणात तर तोंडामध्ये इरिटेशन होणे किंवा तोंडांमध्ये अल्सर होणे किंवा आग होणे हे प्रकार होऊ शकतात. तर ह्याच्यामध्ये माउथवॉश कधी वापरावा की जेव्हा आपण ब्रश करतोय, ब्रश आपल्या दातांच्या कुठल्या भागामध्ये पोहोचू शकत नाहीये तर तिथली घाण निघण्यासाठी किंवा काढण्यासाठी आपण माउथवॉश वापरावा. माउथवॉश हे जे काही बेड रिडन पेशंट असतात, जे हालचाल करू शकत नाहीत किंवा काही मेंटली डिस्टर्ब पेशंट असतात, तर अशा पेशंटमध्ये तोंडाची स्वच्छता राहावी त्यामुळे आपण माउथवॉश यूज करू शकतो. त्यामध्ये पण तुम्हाला माउथवॉश कुठला वापरावा, किती प्रमाणात वापरावा ह्याचे देखील काही नॉर्म्स आहेत. तो कधी वापरावा, तुम्ही दिवसातून तो किती वेळा वापरावा, ह्या सर्व गोष्टी आहेत. बेसिकली माउथवॉश हे जे आहे की माउथवॉशचा उपयोगच असा आहे की दातामध्ये काही जेवणानंतर काही अन्न अडकलं असेल किंवा काही कण अडकले असतील तर ते आपण ग्रामीण भागातील भाषेमध्ये आपण बोलायचं म्हटलं तर आपण जेवणानंतर चूळ भरतो. बरोबर. हा, तसाच काहीतरी माउथवॉशचा आपल्याला यूज चांगल्या प्रमाणात होतो. पण माउथवॉश अति प्रमाणात वापरणं देखील धोकादायक आहे. त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की माउथवॉशचे ऍडव्हर्स इफेक्ट आपण स्क्रीनवर बघू शकतो. त्याच्यामध्ये काय आहे की अति प्रमाणात माउथवॉश वापरलं की दातांवरती डाग पडू शकतात. माउथवॉश आता वेगवेगळ्या फ्लेवर्स मध्ये किंवा त्याच्यामध्ये सेंट्स वगैरे यूज केले जात आहेत.
तर त्याच्यामुळे तुमचं टेस्ट परसेप्शन चेंज होऊ शकतं थोड्याफार प्रमाणात. त्याच्यानंतर तुम्ही अतिप्रमाण जर अल्कोहोल कंटेनिंग माउथवॉश वापरत राहिलात तर तोंडामध्ये अल्सर होऊ शकतात, कारण आग होते त्यामुळे. बरोबर. अल्कोहोल असलेल्या माउथवॉश जास्त प्रमाणात तुम्ही, आणि त्यातल्या त्यात ते डायल्युशन किती पाहिजे. काही पेशंट्स जे आहेत माउथवॉशची बॉटल ओपन करतात आणि डायरेक्ट गार्गलिंग करतात, तर ते तुम्हाला तुमच्या डेंटिस्टच्या सल्ल्याने किंवा माउथवॉश तुम्ही यूज करताय तर ते एकदा तुम्हाला सल्ला घेऊन किती प्रमाणात कसं वापरायचंय ते तुम्हाला करणं अत्यंत गरजेचं आहे. बरोबर. प्रेक्षक हो, ही चर्चा सुरू ठेवणार आहोत आपण अशीच. इथे वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. कुठे जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा. तर प्रेक्षक हो, ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये. आणि आजचा आपला विषय आहे मौखिक आरोग्य दिन विशेष कार्यक्रम. आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करत आहेत सुप्रसिद्ध दंतचिकित्सक डॉक्टर गोविंद भताने सर. सर, आपण दातांच्या चिकित्सेबद्दल आता बोलत आहोत. बऱ्याच वेळेला सौंदर्यशास्त्राच्या दृष्टीने दातांना पांढरं करणं हा एक आता ट्रेंड होत चाललेला आहे. म्हणजे दातांचा जो नॉर्मल कलर असतो, मोती कलर म्हणतो, किंवा एक पिवळसर झलक असते त्याच्यावरती, तो सोडून आपल्याला आता असं वाटतं की नाही पांढरे शुभ्र दिसावेत. तर हे करणं योग्य आहे का? तुम्हाला काय वाटतं? येस, नक्कीच चांगला प्रश्न आहे. खरं तर मी एक सल्ला देईल की तुमचा दातांचा जो नैसर्गिक कलर आहे तर नैसर्गिक कलरपेक्षा जास्त पांढरं करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच तो हानिकारक आहे. अगदीच. तर आजकाल टीथ व्हाइटनिंगचे बरेचसे प्रोडक्ट्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, पण सगळेच प्रोडक्ट्स हे युजफुल आहेत असं नाही. टीथ व्हाइटनिंग मध्ये जे काही पेस्ट वगैरे येतात त्यातील काही प्रोडक्ट्स किंवा काही कंटेंट जे आहे ते आपण जर वापरलं आणि तुमच्या नैसर्गिक दाताच्या रंगाप्रमाणे त्याला बॅलन्स जर केलं तर निश्चित ते उपयोगी आहे. परंतु जर तुमची अशी अपेक्षा असेल की तुमचा नॅचरल दाताचा शेडच थोडासा पिवळसर असेल किंवा थोडासा त्याला हे असेल आणि तुम्ही त्याला अति जास्त व्हाईट करायचा प्रयत्न केला तर जे H2O2 कंटेंट वगैरे जे असतं व्हाइटनिंग ब्लिचिंग एजंट्स जे असतात त्याचे ॲडव्हर्स इफेक्ट पण बऱ्याच प्रमाणात दातावरती होऊ शकतात. तर त्यामुळे ते तुम्ही निश्चितच तुमच्या डेंटिस्टच्या सल्ल्याने करणं अतिशय महत्त्वाचं आहे. बरोबर. प्रेक्षक सरांनी खूप चांगल्या पद्धतीने सांगितले आहे की जे नैसर्गिक आहे ते नैसर्गिकच राहू द्यावं. त्याला कुठल्याही अनुषंगाने व्हाईट करणं किंवा त्याची लेवल चेंज करणं हे कधीही हानिकारकच असते, कारण की त्यामुळे आपल्या दाताची नैसर्गिक जी रचना आहे ती बिघडू शकते. सर, दंत फ्लॉसिंग म्हणजे आपण ज्यावेळेला बऱ्याच वेळेला दवाखान्यात जातो डेंटिस्टकडे त्यावेळेला आपल्याला एक फ्लॉसचा सल्ला दिला जातो. तर हा फ्लॉस म्हणजे नक्की काय आहे आणि तो कशा प्रकारे वापरायचा आहे? येस, नक्कीच. डेंटल फ्लॉसिंग ही एक दात स्वच्छ करण्याचीच प्रक्रिया आहे. बरोबर. डेंटल फ्लॉसिंग जे आहे ते दोन दातांच्या मध्ये जी घाण अडकते किंवा दोन दातांच्या फटीमध्ये जी घाण अडकते ती आपण स्वच्छ करण्यासाठी डेंटल फ्लॉस यूज करतो. बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फ्लॉसेस उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये काही हँडल्ड फ्लॉसेस आहेत. हा मी थ्रेडवाला फ्लॉस घेऊन आलोय, आज तुम्हाला डेमो देऊ शकतो. ह्याच्यामध्ये काय आहे की फ्लॉस हा असा वापरला जातो. आपल्याकडे काय करतात काही म्हणजे पेशंट्स जे आहेत हे कमी प्रमाणात घेतात, त्यामुळे त्यांना ते वापरता व्यवस्थित येत नाही. तर ह्याच्यामध्ये फ्लॉस जो आहे हा कमीत कमी 18 ते 20 इंच तुम्हाला घ्यायचा आहे आणि तुमच्या या मिडल फिंगरला तो असा रोल करायचा आहे दोन्ही बाजूने असा रोल केल्यानंतर तुमच्या ह्या इंडेक्स फिंगरने तुम्हाला हे फ्लॉसिंग करायचं आहे. दोन दातांच्या आतमध्ये जी घाण अडकलेली असते आणि तुम्ही जेव्हा इंडेक्स फिंगर आणि थंबने हे व्यवस्थित त्याचा ग्रीप पकडता तर त्याने निश्चितच हिरड्यांना काही इजा होत नाही. परंतु काही जण हे चुकीच्या पद्धतीने फ्लॉसिंग करतात, त्यामुळे हे जे फ्लॉसिंग आहे ते हिरड्यांना डॅमेज करतं किंवा हिरड्यांपर्यंत जास्त जाऊन त्यामधून हिरड्यामधून रक्त येणे किंवा असे प्रकार होत असतात. तर निश्चित तुम्हाला फ्लॉसिंग हे दोन दातांमधील घाण साफ करण्यासाठी उपयोगी आहे व ते केलं पाहिजे. परंतु तुम्ही ते फ्लॉसिंग करण्याआधी तुम्ही अगोदर फ्लॉसिंग टेक्निक समजून घेणं तेवढंच महत्वाचं आहे. थ्रेड फ्लॉसिंगच्या व्यतिरिक्त हँडलवाले फ्लॉसिंग्स पण आज बाजारामध्ये उपलब्ध आहेत. परंतु फ्लॉसिंग
तुम्ही सर्वप्रथम फ्लॉसिंग टेक्निक समजून घेऊनच फ्लॉसिंग करणं अत्यंत गरजेचं आहे. यस. ओके सर, आपण आता चिकित्सेबद्दल बोलणार आहोत. बऱ्याच वेळेला काही आजार असे असतात की ज्याचा दातांवर डायरेक्ट परिणाम होत असतो, जसं की मधुमेह रुग्णांमध्ये ज्याला आपण चिकित्सा करतो किंवा ज्याला आपण ट्रीटमेंट घेतो, त्याचा किंवा डायबेटीसचा दातांवर काही परिणाम होतो का? नक्कीच. जे मधुमेहाचे पेशंट आहेत, मधुमेह किंवा डायबिटीज असणाऱ्या पेशंटला निश्चितच दाताची व मौखिक आरोग्याची जास्त काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. काय असतं, बेसिकली डायबिटीज असणाऱ्या पेशंटमध्ये दातांना कीड लागण्याचं प्रमाण म्हणा किंवा हिरड्यांना जो काही आजार होतो, हिरड्यांचा आजार आहे तो म्हणा, हे फास्ट होतात. किंवा तोंडामध्ये एखादी झालेली जखम जे आहे, डायबिटीजमुळे ते जखम हील होण्याचं किंवा बरं होण्याचं प्रमाण जे आहे ते थोडं उशिराने होत असतं. व डायबिटीज असणाऱ्या पेशंटला फंगल इन्फेक्शन्स होण्याचे चान्सेस पण बऱ्यापैकी जास्त असतात. तर यामध्ये काय आहे, तुम्ही स्लाइडवरती बघू शकता की डायबिटीज पेशंटमध्ये, डायबिटीज मेलेटस असणाऱ्या पेशंटला बऱ्यापैकी ॲबनॉर्मॅलिटीज ज्या असतात, ओरल ॲबनॉर्मॅलिटीज, त्यामध्ये तोंडाचा वास येणे, त्यानंतर जिंजायव्हायटिस म्हणजे हिरड्यांमधून रक्त वगैरे किंवा पू वगैरे येणे, तुम्ही इथे स्लाइडवरती बघू शकता. त्यानंतर टंग ॲबनॉर्मॅलिटीज, जिभेचा ह्याच्यामध्ये टेस्ट अल्टरेशन आहे, आकार चेंज होणे, तुमचे जे सलायव्हरी ग्लँड्स असतात किंवा लाळेच्या ग्रंथी असतात त्याच्यावरती देखील त्याचा परिणाम होत असतो. त्यामुळे निश्चितच मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी तुमच्या दातांची जी काळजी आहे ती अतिशय चांगल्या प्रमाणात आणि प्रॉपर दंत शल्यचिकित्सकाच्या सल्ल्याने घेणं गरजेचं आहे. आजकाल बाजारामध्ये शुगर पेशंटसाठी शुगर फ्री टूथपेस्ट वगैरे पण अवेलेबल झालेले आहेत. तर ते सर्व तुम्ही जे आहे तुम्ही एकदा डेंटिस्टच्या सल्ल्याने करणं अतिशय महत्वाचं आहे. आणि मधुमेहाच्या रुग्णांनी तर कंपल्सरी दर 3-4 महिन्याला डेंटिस्टकडे जाऊन एकदा आपलं ओरल चेकअप करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. बरोबर सर, आता आपण एवढ्या वेळ दातांबद्दल चर्चा केलेलीच आहे. हिरड्यांचा ज्यावेळेला विचार येतो त्यावेळेला हिरड्या अत्यंत महत्त्वाच्या असतात, कारण की त्या दातांना जागेवर धरून ठेवतात. तर हिरड्यांचे काही आजार असतात, ते साधारणपणे आढळणारे आजार कोणते आहेत? येस, हिरड्यांमध्ये बेसिकली आपल्याकडे जिंजायव्हायटिस हा आजार सामान्यपणे म्हणजे दिसून येतो. हिरड्यांमध्ये काय असतं की जेव्हा दातांची स्वच्छता व्यवस्थित केली जात नाही तेव्हा दातांच्या फटींमधले जी घाण आहे ती घाण हिरड्यांमध्ये अडकून हिरड्या सुजणे किंवा हिरड्यामधून रक्त येणे, हिरड्यामधून पू येणे, ह्याला डेंटल लँग्वेजमध्ये जिंजायव्हायटिस असे म्हणतात. त्यानंतर हिरड्यांची जागा सुटणे म्हणजे जे हार्ड ब्रशिंग आहे किंवा जास्त प्रमाणात दात घासल्यामुळे जे तुम्हाला हिरड्या आहेत त्या हिरड्या वर सरकतात दातापासून, त्यामुळे त्याला आपल्याकडे रिसेशन असे म्हणतात. त्याच्यामध्ये कॉन्स्टंट बॅड ब्रेथ म्हणजे हिरड्यांचं इन्फेक्शन झाल्यामुळे तुमच्या तोंडातून सारखी दुर्गंधी येत राहणे. बरोबर. त्यानंतर तुमचा जो हिरड्यांचा आजारामुळे तुमचे दात लूज होऊ शकतात, कारण हिरड्या ही दाताची घट्ट पकड जागेवर ठेवतात. तर हिरड्याचा आजार निर्माण झाल्यानंतर तुमचे दात हलणे वगैरे असे आजार तुम्हाला उद्भवू शकतात. त्यामुळे नक्कीच दातांबरोबर हिरड्यांची काळजी घेणं ही देखील तेवढंच महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये हिरड्या खराब होणे किंवा रिसेशन जे हिरड्या जागा सोडणं, त्यामध्ये सगळ्यात महत्वाच्या 2-3 गोष्टी आहेत. ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की ह्याच्यामध्ये फ्रेनल अटॅचमेंट म्हणजे आपल्या जी ओठाची आणि दाताची जी अटॅचमेंट असते ती त्याला फ्रेनल अटॅचमेंट असं म्हणतात. त्यानंतर पुअर ओरल हायजीन किंवा जे काही ब्रेसेस जे क्लिप्सचे ट्रीटमेंट करणारे पेशंट असतात त्यांच्यामध्ये किंवा हार्ड ब्रशिंग करणाऱ्या पेशंटमध्ये हा म्हणजे हिरड्यांचा आजार आपण बघू शकतो. तर त्यांनी जास्त काळजी घेणं थोडं गरजेचं आहे. अच्छा, ज्या वेळेला सर आपण दातांचा विचार करतो त्यावेळेला बऱ्याच वेळेला कवळी बसवली जाते, डेंचर बसवलं जातं. तर मग डेंचर बसवणं हे कितपत योग्य आहे, त्याची काळजी कशी घेतात, आणि मधुमेह रुग्णांमध्ये डेंचर बसवता येईल का? कवळी बसवण्याचा काही आहे का त्याचे नॉर्म्स वगैरे? हो, नक्कीच. कवळी बसवण्यासाठी काय असतं की आपल्या तोंडामध्ये कवळी बसवण्यासाठी जे खालचं जे बोन असतं ज्याच्यावरती दात फिट असतात, येस,
तर ते हाडाची जी कंडिशन आहे ती आपण पहिले मेडिकली एक्झामाइन करतो. त्यामध्ये काय आहे की हाडाचा जो ग्रीप असतो म्हणजे जी कवळी बसवल्यानंतर ती गळून पडली नाही पाहिजे, पेशंटला प्रॉपर उच्चार करता आले पाहिजे, पेशंटला खाता आलं पाहिजे, खाल्ल्यानंतर गिळता पण आलं पाहिजे. जेव्हा कवळी बसवतो तर ह्या कवळीमध्ये सर्व ह्या गोष्टींचा विचार केला जातो, ह्या गोष्टींचा अभ्यास केला जातो. पेशंटची जी बोनची कॅपॅसिटी आहे का त्यानुसार आपण कवळी पेशंटला देत असतो. आणि निश्चित मधुमेहाच्या रुग्णांमध्ये जर हाडाची कॅपॅसिटी असेल तर आपण कवळी बसवू शकतो. दुसरा भाग कवळीची काळजी कशी घ्यावी. तर कवळी बसवल्यानंतर कवळीची काळजी घेणं ही तेवढंच महत्वाचं आहे. बरोबर. कारण रात्री आपल्याला ती कवळी काढून ठेवावी लागते. कवळी जी आहे ती सॉफ्ट क्लिन्झर्स जे टूथपेस्ट किंवा माउथवॉशेस वगैरे असतात याने एक हलक्या ब्रिसलच्या ब्रशने तुम्हाला ती साफ करूनच लावणं गरजेचं आहे. बरोबर. त्याच्यानंतर तुम्हाला कवळी काढल्यानंतर प्रॉपर तोंडात गुळण्या करणं किंवा हिरड्या ज्या आहेत तुमच्या त्याची स्वच्छता राखणं तेवढंच महत्वाचं आहे. बरोबर. त्याच्यामध्ये जर तुम्हाला कवळी कुठे टोचत असेल, कारण कवळीचा काही भाग बाईटमुळे किंवा जेवणामुळे किंवा तुमच्या व्यवस्थित न बसल्यामुळे, तर तो जर भाग कुठे तुम्हाला टोचत असेल तर ते तुम्हाला लवकरात लवकर ते डेंटिस्ट कडे जाऊन ते रिपेअर करून घेणं गरजेचं आहे. कारण हा टोचणारा भाग तुम्हाला भविष्यात म्हणजे प्री कॅन्सरस स्टेज पर्यंत जाऊ शकतो. कारण त्या जागेवर तो तार किंवा तो भाग टोचत असेल कंटिन्यू तर त्या ठिकाणी तुम्हाला अल्सर्स क्रिएट होऊन तो प्री कॅन्सरस स्टेजला जाऊ शकतो. त्यामुळे निश्चितच तुम्हाला कवळी जर वापरत असाल तर कवळीची काळजी देखील तेवढीच चांगल्या प्रमाणात घेणं गरजेचं आहे. अगदीच सर, आपण ही चर्चा सुरू ठेवणार आहोत. आपल्याला एक फोन येतोय डॉक्टर सुमेध चव्हाण मुंबईवरून. हॅलो. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम, मी डॉक्टर सुमेध चव्हाण बोलतोय मुंबईवरून. आपला शो एकदम चांगला चालला आहे. मला जे उपस्थित डॉक्टर आहे त्यांना एक प्रश्न विचारायचा होता. हा बोला ना, विचारा. आपले जे अक्कलदाढ असतात, विजडम टूथ येतात, ते कसे प्रत्येक वयामध्ये आपण काढू शकतात, पण कुठला एज अप्रोप्रिएट असतो त्या एज मध्ये काढला पाहिजे. ओके, धन्यवाद. चांगला प्रश्न आहे. आपल्याकडे अक्कलदाढ जे विजडम टूथ किंवा अक्कलदाढ जे आहे शेवटचा दात जो असतो, तर बेसिकली काय आहे की अक्कलदाढेची पूर्ण वाढ ही 18 ते 20 वर्षापर्यंत पूर्ण होत असते. बरोबर. काही विजडम टूथ्स जे असतात ते म्हणजे त्याच्यामध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत. काही दात हे कम्प्लिटली हॉरिझॉन्टल येतात, काही व्हर्टिकली येतात, काही बोन मध्ये पूर्ण इम्पॅक्टेड असतात, म्हणजे त्यांची माउथ विजिबिलिटी पूर्ण काहीच नसते. तर अशा परिस्थितीमध्ये जर तुम्हाला त्रास किती प्रमाणात होतोय, जास्त त्रास होत असेल, काही काही पेशंट्सला अतिशय सिव्हिअर प्रमाणात ह्याचा त्रास होत असतो की तोंड पण उघडत नाहीये, अशा प्रमाणात त्रास होत असतो. तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला तुमच्या डेंटिस्ट कडे जाऊन त्याचा एक एक्सरे करणं गरजेचं आहे. एक्सरे मध्ये तुमची खालची जी अक्कलदाढेची परिस्थिती आहे किंवा सिच्युएशन काय आहे करंट, ते तुम्हाला डेंटिस्ट जे क्लिनिकल किंवा एक्सरे मध्ये बघितल्यानंतर ते तुम्हाला त्यानुसार गाईड करू शकतील किंवा कधी काढायचं किंवा तुम्हाला मेडिकेशनवर त्याला रिलीफ मिळू शकेल का. हा, तर ते निश्चितच तुम्हाला एकदा डेंटिस्ट कडे जाऊन त्याचा एक्सरे करून तुम्हाला त्याचं मेडिकल सजेशन किंवा कन्सल्ट करणं गरजेचं आहे. बरोबर. येस. प्रेक्षक हो, ही चर्चा सुरू ठेवणार आहोत आपण. इथे वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा. तर प्रेक्षक हो, ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण चर्चा करत आहोत मौखिक आरोग्य दिन विशेष कार्यक्रम या विषयावर, आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करत आहेत सुप्रसिद्ध दंतचिकित्सक डॉक्टर गोविंद भताने सर. प्रेक्षक हो, महाराष्ट्र शासनाने स्वच्छ मुख अभियान हे लास्ट इयर पासून सुरू केलेले आहेत, आणि या अभियानाचे ब्रँड अँबॅसेडर आहेत माननीय सचिन तेंडुलकर सर. सर, तुम्ही त्या कार्यक्रमाचा एक भाग आहात, तर त्या अभियानाबद्दल काय सांगू शकाल? नक्कीच. मागच्या वर्षी 1 फेब्रुवारी 2023 रोजी आम्ही महाराष्ट्रातील डेंटल सर्जन्सचा राज्यपाल महोदयांच्या हस्ते राजभवन येथे सत्कार सोहळा आयोजित केला होता. त्याच कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्र शासनाच्या वतीने स्वच्छमुख अभियान या अभियानाचं लोगो व टॅगलाईनचं अनावरण करण्यात आलं. आणि निश्चितच महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या या अभियानाबद्दल
खरंच अभिमानास्पद गोष्ट आहे अगदीच. की भारताचे क्रिकेटचा देव ज्याला आपण म्हणतो हो. ते असे भारतरत्न सचिन तेंडुलकर सर या अभियानाचे ब्रँड अँबॅसेडर आहेत. बरोबर. मला एक गोष्ट सांगायला निश्चितच आवडेल. या कार्यक्रमाच्या दरम्यान एक किस्सा सचिन सरांनी सांगितला होता की मला वाटतं 96 और 98च्या दरम्यान जेव्हा वर्ल्ड कप मॅचेस होत्या तर त्या दरम्यान त्यांना एक ब्लँक चेक देण्यात आला. ओके. की तुमच्या त्या क्रिकेटच्या बॅटवरती सिगारेटची किंवा टोबॅकोची ऍड तुम्ही ते स्टिकर लावा. तर त्यांनी तो डिनाय केला की त्यांनी सांगितले की मला कुठलीही अशी रक्कम नकोय किंवा कुठलाही असा चेक नकोय की जेणेकरून त्याला ह्युमन हेल्थला त्याचा अफेक्ट होईल. बरोबर. म्हणजे तसं पाहायला गेलं तर माझं म्हणजे तो एक आयडियल मेसेज त्यांनी आणि आज देखील स्वच्छमुख अभियानाचा एक भाग म्हणून ब्रँड अँबॅसेडर आहेत ते आणि त्यांना आज करोडोच्या ऑफर्स येतात ब्रँडिंगचे, प्रमोशनचे, पान मसाला, गुटखा वगैरे यासाठी. तरी सुद्धा त्यांनी ते डिनाय केलेलं आहे. आपल्या माध्यमातून बाकी सर्व सेलिब्रिटीजला मी सल्ला देण्या इतका मोठा नाही पण एक सजेशन देऊ शकतो की जे काही पान मसाला, गुटखा वगैरे आहेत, तंबाखू, सर्व सेलिब्रिटीजना यंग जनरेशन जी आहे ती आयडियल मानत असते. तर त्यांच्या ऍक्टिव्हिटीज फॉलो करत असते. तर निश्चितच एक विनंती अशी राहील की त्यांनी या गोष्टींना प्रमोट करू नये. कारण तंबाखू, गुटखा, बिडी, सिगारेट, दारू ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत ह्या अल्टिमेटली तुम्हाला बॅड ओरल हेल्थ किंवा ह्या कॅन्सरस स्टेज पर्यंत घेऊन जाऊ शकतात. आणि काल परवाच मी एक सर्वे वाचत होतो त्यामध्ये एक असं लिहून आलेलं होतं की ओरल कॅन्सरचं जे प्रमाण आहे त्यामध्ये 70% प्रमाण हे फक्त आणि फक्त तंबाखू, सुपारी, गुटखा, सिगारेट ह्या गोष्टींमुळे होत आहे. बरोबर. तर निश्चितच आज या माध्यमातून मी सर्व प्रेक्षकांना देखील विनंती करतो की आपल्याला देखील काही अशा सवयी असतील जेणेकरून तुमचं मौखिक आरोग्याला धोका पोहोचेल. आणि मौखिक आरोग्याला धोका म्हणजेच तुमच्या संपूर्ण आरोग्याला धोका आहे. त्यामुळे तुम्ही ज्या काही सवयी असतील ते निश्चितच लवकरात लवकर बंद करून चांगल्या सवयी अंगीकारणं, अभ्यास करणं गरजेचं आहे. सर, आपण आता ओरल कॅन्सरकडे वळलेलोच आहोत. तर ओरल कॅन्सर म्हणजे मुखाचा कर्करोग म्हणजे नक्की काय असतो, त्याची कारणं, लक्षणं वगैरे कशी असतात? हो, नक्कीच चांगला प्रश्न आहे. आपण इथे स्लाइडवर बघू शकतो. ओरल कॅन्सर जे आहे, ओरल कॅन्सर होण्यामागचे विविध कारणं आहेत. ओके. त्याच्यापैकी सर्वात महत्वाचं कारण म्हणजे मी आता तुम्हाला जे सांगितलं की तंबाखू, बिडी, सिगरेट, दारू ह्या गोष्टींचं अतिप्रमाणात सेवन जर झालं. काही पेशंट्सला तंबाखू, गुटखा तोंडामध्ये एका जागेवर ठेवण्याची सवय असते. तर त्यामुळे त्या ठिकाणी व्हाईट पॅच येतो. त्याला कॅन्सरस लँग्वेजमध्ये ओरल सबम्युकस फायब्रोसिस असं म्हणतात. तर त्या पॅच मध्ये काय होतं की आतली गालाची मसल्स ही कॉन्ट्रॅक्ट होत राहतात. मग तोंड कमी उघडायला सुरू होते. त्यामध्ये अल्टिमेटली मग तो कॅन्सर पसरायला सुरू होते. तुम्ही याच्यामध्ये कॅन्सरची सिम्पटम्स जी आहेत, प्री कॅन्सरस सिम्पटम्स, ती तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. याच्यामध्ये आहे की अचानक दात गळून पडणे, त्यानंतर रक्त येणे, तोंडाची आग होत राहणे, ह्या सगळ्या गोष्टी. आता मी थोड्या वेळापूर्वी बोलताना सांगितलं की कवळीचा एखादा भाग तुम्हाला टोचत असेल तर तुम्हाला ते लवकरात लवकर तुमच्या डेंटिस्टकडे जाऊन त्याचं करेक्शन करून घेणं गरजेचं आहे. कारण तो जो इरिटेटिंग फॅक्टर आहे तो इरिटेट करून करून त्या जागेवरती तुमच्या सेन्स नर्व्स ब्लॉक करतो की प्री कॅन्सरस स्टेजमध्ये कन्वर्ट होतात. तर निश्चितच ह्यामध्ये सर्व गोष्टी आहेत. तर सगळ्यात मेन कॉज आता आपण जशी चर्चा केली की ओरल कॅन्सरमध्ये मॅक्सिमम रोल जे आहे तंबाखू, बिडी, सिगारेट, सुपारी आणि या आदी व्यसनांमुळेच कॅन्सर होतो. त्या व्यतिरिक्त ही कारणं आहेत परंतु मॅक्सिमम ह्या गोष्टींमुळे होतो. तर निश्चितच सवयी सर्वांनी असतील तर त्या सोडाव्यात अशी आपल्या माध्यमातून मी सर्वांना विनंती करतो. बरोबर. सर, बऱ्याच वेळेला ज्यावेळेला डेंटल ट्रीटमेंट केली जाते त्यावेळेला डेंटल इम्प्लांट म्हणजे दंत प्रत्यारोपणाची एक चिकित्सा सांगितलेली जाते. तर बऱ्याच सामान्य लोकांना माहीत नसते की दंत प्रत्यारोपण म्हणजे काय आहे. तर त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? येस, नक्कीच.
सध्या दंत प्रत्यारोपण हे एक म्हणजे नवीन नाही म्हणता येणार ह्याला, ऍक्च्युली जुनीच उपचार पद्धती आहे. ओके. तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. डेंटल इम्प्लांट्स हे वेगवेगळ्या प्रकारचे डेंटल इम्प्लांट्स उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये इम्प्लांट्स जो आहे म्हणजे तुमचा जो दात आहे तो आपण हाडामध्ये स्क्रूच्या साह्याने, जो त्याला इम्प्लांट म्हणतात मेडिकल लँग्वेजमध्ये, डेंटल लँग्वेजमध्ये, तो आपण स्पेसिफिक त्या जागेमध्ये तो दात इम्प्लांटच्या साह्याने, स्क्रूच्या साह्याने आतमध्ये हाडामध्ये फिट करतो व त्यावरती दात बसवला जातो. पण इम्प्लांट देखील कोणी करावं, काय, ह्याचे पण नॉर्म्स आहेत, त्याचे पण काही मेडिकल कंडिशन्स आहेत. इम्प्लांट करण्या अगोदर तुमचे मेडिकल टेस्ट केल्या जातात. तुमच्या हाडाची कॅपॅसिटी आहे का, तुमचं हाड तेवढं प्रेशर बिअर करू शकते का, ह्या सर्व गोष्टी अभ्यास करूनच इम्प्लांट करावा की नाही हे सजेस्ट केलं जातं. पण सध्या डेंटल इम्प्लांट्स ही उपचार पद्धती मोठ्या प्रमाणात केली जाते आणि डेंटल इम्प्लांट्स करणं देखील फायदेशीर आहे, परंतु योग्य आणि चुकीच्या पद्धतीने झालं नाही पाहिजे. योग्य डेंटिस्टकडे जाऊन आणि योग्य मार्गदर्शनाखाली तुम्ही डेंटल उपचार पद्धती, इम्प्लांट पद्धती उपचार करणं गरजेचं आहे. बरं सर, तुम्ही दंत दिनचर्या असा एक प्रकार सांगितला आहे, तर नक्की दंत दिनचर्या म्हणजे काय आहे? कारण की लोकांना सामान्य दिनचर्या माहिती असते की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय करायचं, तर दाताच्या दिनचर्येमध्ये काय काय येतं? येस, आता ह्याच्यामध्ये बेसिकली आपल्याकडे दंत दिनचर्या, आपल्याकडे दंत दिनचर्या याचा अर्थ असा घेतला जातो की सकाळी उठलं की ब्रश करावं. ह्याच्यामध्ये तुम्हाला दंत दिनचर्येमध्ये तुम्हाला सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी ब्रश करणं, त्यानंतर दातांच्या फटीमध्ये काही घाण वगैरे अडकली असेल तर डेंटल फ्लॉसचा वापर करून ती घाण स्वच्छ करणं. जर तुम्हाला गरज पडत असेल मुख स्वच्छतेसाठी तर माउथवॉशचा यूज करणं. शुगर कंटेनिंग किंवा चिकट पदार्थ, बेकरी आयटम्स वगैरे जे दाताला चिटकून राहतात बराच वेळाकरिता, तर त्याचं प्रमाण, खाण्याचं प्रमाण कमी करणं, त्याचं सेवनाचं प्रमाण कमी करणं. तुमचं जे ब्रश आहे, ब्रश आपल्याकडे काय आहे की पूर्ण त्याचा फ्लॉवर होईपर्यंत ब्रश घासला जातो. बरोबर. तर तुमचा ब्रश जो आहे तो तुम्हाला दर 2 महिन्याला 3 महिन्याला किंवा तुमचा ब्रशचे ब्रिसल्स खराब होत आहेत हे निदर्शनास आलं तर तो ब्रश तात्काळ बदलणं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचे दात हेल्दी जरी असतील तरी तुम्ही दर 6 महिन्याला किंवा दर 3-4 महिन्याला एकदा डेंटिस्टकडे जाऊन तुमच्या दातांची तपासणी करून घेणं तेवढंच महत्वाचं आहे. बरोबर. तर अशी ओव्हरऑल एक दिनचर्या आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आपल्याकडे जे एक इंटरमिडिएट ब्रेकमध्ये आपण जे शुगर कन्झम्पशन किंवा कार्बोनेटेड ड्रिंक्स वगैरे घेतो त्यामुळे दातांवरती एक ऍसिडिक कोटिंग जमा होते. तर आपल्याला असे इंटरमिडिएट ब्रेक्समध्ये स्नॅक्स घ्यायची सवय असेल तर त्याचं प्रमाण थोडंसं कमी करावं. येस सर, तुम्ही इथे आलात आणि आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने माहिती दिली दातांची काळजी, मुखाचे आरोग्य कसे घ्यावे याबद्दल. त्याबद्दल मी तुमचे सह्याद्री वाहिनीच्या वतीने आणि प्रेक्षकांच्या वतीने धन्यवाद देते. खूप खूप धन्यवाद मॅडम. प्रेक्षक हो, आरोग्य संपदा हा आपला आरोग्यविषयक खूप चांगला प्रोग्राम आहे. आपण दरवर्षी दर आठवड्याला या कार्यक्रमामध्ये एका नवीन विषयावर एका नवीन तज्ज्ञांसोबत बोलत असतो. तेव्हा पुन्हा भेटू या पुढच्या भागामध्ये एका नवीन तज्ज्ञांसोबत एका नवीन विषयावर. तोपर्यंत आपल्या आरोग्याची काळजी घ्या, आनंदी रहा. धन्यवाद.